श्री क्षेत्र नाणिज येथील आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य वेद पाठशाळेतील हायर डिप्लोमा इन पौरोहित्य हा 2 वर्षाचा डिप्लोमा कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नरेंद्र महाराजांच्या हस्ते प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं। या प्रसंगी नरेंद्राचार्य महाराजांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना आपल्या संस्कृतीचं जतन करणं हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य असल्याचं सांगितलं। आज ही जी भारतीय संस्कृती आहे, हिंदू संस्कृती लोप पावत चाललेली आहे। या संस्कृतीचं जतन करायचं असेल, ही संस्कृती जर जिवंत ठेवायची असेल तर या हिंदू संस्कृतीमध्ये जी याज्ञिकी कर्म सांगितलेलं आहे हे याज्ञिकी कर्म जिवंत राहायला पाहिजे आणि याज्ञिकी कर्म जिवंत जर राहायला पाहिजे असेल तर याज्ञिकी लोक तयार झाले पाहिजे। याच्यासाठी आम्ही काय केलं की ही वेधशाळा चालू करा। जगद्गुरू श्रींच्या पूजनानं कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। मी आज या ठिकाणी कवी कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक या वेदपाठशाळेची मान्यता प्राप्त असलेली आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य वेदपाठशाळा या ठिकाणी आम्ही या सर्व विद्यार्थ्यांनी 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला। 1 वर्षामध्ये आम्हाला जगद्गुरू माऊलींनी पूर्णतः कशाप्रकारे शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा केली पाहिजे, बाहेर गेल्यानंतर कशाप्रकारे वागलं पाहिजे, कशाप्रकारे आपले सर्व ब्राह्मणाप्रमाणे कशाप्रकारे कार्य केले पाहिजे, हे सर्व कार्य जगद्गुरू माऊलींनी आम्हाला शिकवले। जगद्गुरू माऊलींच्या प्रेरणेने आज आम्ही या ठिकाणी सर्वजण 3rd इयरमध्ये उत्तीर्ण झालो। या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त शांताराम दर्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष नेमन, पुरोहित संतोष कुमार तिवारी आदी उपस्थित होते। अलीकडील काळात याज्ञिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत कमी होत असून भविष्यात हे शिक्षण लोपण्याची भीती नरेंद्र महाराजांनी व्यक्त केली।